मी 40 वर्षानं माझं घर आहे, इंदिरा आवास योजना माझी घरकुल आहे, झोपडपट्टी. शेतकऱ्याचं नाही ना काय नाही, मुंगशीच्या रानात गाव उठलेला आहे, जागा बसविलेली आहे गाववाल्यानं. शेतकऱ्याचा जागा नाही ती कुण्याच, पण ती शेतकरी करायले तिथं येऊन पैसे भरायले तर मला घर काढायला लावायलेत. कोणते शेतकरी? शेतकरी माझे सरपंच इंदा आणि चंदू. आणि आता ही कुणा पैसे सांगवी गावची. आता ही माग 2 माणसं आले म्हणले, इंजिनियर बाई मला फोन केला, कोण 2 माणसं आले ते मीटर काढा म्हणून, त्यांना विचारावं लागेल कायद्यानं. नाही गावातल्या शेतकऱ्याचं ऐकून ढगेबाईनं महाजन साहेबांना मीटर काढलं. या माझं पहिलं बी JCB घर त्यांनी पाडलं होतं गावातल्या शेतकऱ्यांनी. शेत त्यांचं बी नाही, उगाच काढलं ह्यांनी उठून जावं गोरगरिबानं म्हणून. माझी त्यांनी भरपाई करून द्यावी लागेल. हा मीटर बसवून द्यावं लागेल. अंधारात जर झोपले काय मला चावलं माझ्या मालकाली माझ्या मुलीला तर मग ह्यांच्यावर टिबल मी अट्रॉसिटी करीन पुन्हा. क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. आज आपण कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित रेणापूर शाखा क्रमांक 2 या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणी ह्या आजीबाई या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचं घरचं मीटर काढून आणलेलं आहे आणि त्यांना अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. तर काय म्हणणं आहे आणि किंवा काय समस्या आहे ती आपण यांच्याकडून जाणून घेऊ. तर मावशी आजी नाव सांगा तुमचं? हौसाबाई जालिंदर शिंदे. हौसाबाई जालिंदर शिंदे, गाव सांगवी. काय झाले नेमकं, काय कशासाठी? माझ्या मुली आलेल्या आहेत, दिवाळीचा सण आहे, मी मुलगी चालली म्हणून वाट लावाय गेले होतवर माने साहेबांनी महाजन साहेबांना मीटर काढायला लावलंय माझं. आणि मी घरात काय आता अंधारात बसू का? आणि ती म्हणते की तुमचं कोर्टाचं काय भांडण आहे, मिटवा मीटर घ्या. माझं कोर्टाचं काय भांडण आहे, जमीन मुंगशीची आहे, शेतकऱ्याची जमीन नाही, शेतकऱ्याचे पैसे ही घेऊन माझं मीटर काढलंय. ह्यांनी मध्ये पैसे कुणा काढले? ढगेबाईनं महाजन साहेबांनी. आणि लावलं होतं कुणा? लावलं होतं 2-3 महिने झाले मीटर लावून. मला बिल पावती दिली नाही, माझं काय सर्व काय बंद आहे म्हणल्या ती. सर्व 2-3 महिन्यामध्ये काय म्हणजे बिलासाठी बंद केलंय का? बिल पावती आणि आलीच नाही. डिपॉझिट भरलेलं सध्या मला दिलेलं नाही, मी चक्रा करून राहिले, सर्व डाऊन बंद आहे म्हणल्या त्यांनी. का बरं म्हणजे तुमचं काढलंय मग मीटर? आता त्यांनाच माहिती का काढलंय ती. कोर्टातलं भांडण आहे. काय कोर्टातलं? मी 40 वर्षानं माझं घर आहे, इंदिरा आवास योजना माझी घरकुल आहे, झोपडपट्टी. शेतकऱ्याचं नाही ना काय नाही, मुंगशीच्या रानात गाव उठलेला आहे, जागा बसविलेली आहे गाववाल्यानं. शेतकऱ्याचा जागा नाही ती कुण्याच, पण ती शेतकरी करायले तिथं येऊन पैसे भरायले तर मला घर काढायला लावायलेत. कोणते शेतकरी? शेतकरी माझे सरपंच इंदा आणि चंदू. आणि आता ही कुणा पैसे सांगवी गावची. आता ही माग 2 माणसं आले म्हणले, इंजिनियर बाई मला फोन केला, कोण 2 माणसं आले ते मीटर काढा म्हणून, त्यांना विचारावं लागेल कायद्यानं. नाहीतर मी कलेक्टर ऑफिसला मी असेच पत्रकार घेऊन जाऊन ह्यांची ह्याच्यावर टाकते, निवीजवर टाकते. नेमकं त्यांनी काढून नेण्याचं कारण काय सांगितलं तुम्हाला? काहीच नाही सांगायला, मुकाट्याच काढलंय. मी मुलीला वाट लावाय गेल्याच त्यांनी मला नोटीस दिली नाही, सांगाय नाही, काय नाही. मी वाट लावाय गेले की ह्याने इकडे मीटर काढून घेतलंय. आणि मी म्हणाले आल्याच मीटर काढ नका, माने साहेबाला मीटर काढ नका, तर मला महाजन साहेबानं सांगितलंय म्हणून मीटर काढून आणलंय माझं. गावातल्या शेतकऱ्याचं ऐकून ढगेबाईनं महाजन साहेबांना मीटर काढलं. या माझं पहिलं बी JCB घर त्यांनी पाडलं होतं गावातल्या शेतकऱ्यांनी. शेत त्यांचं बी नाही, उगाच काढलं ह्यांनी उठून जावं गोरगरिबानं म्हणून. म्हणजे कशासाठी? काहीच नाही, त्यांना जागा वापराय राहावी, शेत पेराय राहावं म्हणून केलंय तसं मला. पण तुम्ही त्यांच्या शेतात काय अतिक्रमण केलंय का? अतिक्रमण नाही. पहिलं इंदिरा आवास योजना झोपडपट्टी आहे, आम्ही अतिक्रमण केलेलं नाही. पहिले माझे सरपंच होते, त्याने दिली ती झोपडपट्टी, त्यांचं ठराव पत्र ती सगळं माझ्यापाशी, ग्रामसेवकचा अट्टा आहे माझ्यापाशी. मग घर मोडलं किंवा म्हणजे घराची तोडफोड केली तेव्हा काय केस वगैरे काय केली? मी अट्रॉसिटी केली. अट्रॉसिटी केली. बरं. आता जर यांनी माझं घर काढलं तर मग डबल अट्रॉसिटी करीन. आणि मग आज अंधारात बसावं लागेल माझं, नाही जर मीटर बसलं. कोणाकोणावर केली अट्रॉसिटी? इंदा सरपंच चंद्रकांत जाधव आणि प्रशांत जाधव. म्हणजे नेमकं काय कारण काय? नेमकं माझं JCB घर पाडलेलं आहे. माझी सगळी मोड तोड पत्र ऐंगल सगळं माझं लाख रुपयाचं सामान मोडलं, 1,10,000ची गाडी मोडली माझी.
नेमकं काय एवढी त्यांची दहशत आणि गुंडागर्दी म्हणा किंवा काय म्हणजे काय असेल, किंवा तुम्ही त्यांच्या जागेत अतिक्रमण केलं किंवा जागा त्यांच्या शेतामध्ये अतिक्रमण केलं असं काय असू शकत केलंय का? आम्ही अतिक्रमण केलेलं नाही, त्यांनीच आम्हाला झोपडपट्टी ती गाव उठलेला आहे पाण्यासाठी आणि त्या 14 झोपडपट्टे आलते 13 त्यांनी उठवून लावले आणि 14वी माझी होती, मी उठले नाही म्हणून त्यांनी आता माझं घर काढलं या. मी माझे मुलं लातूरला राहतेत म्हणून मी मुलाकडे येणं जाणं करीत होते, घर पडलंय मध्ये नाग गेला म्हणून आम्हाला सामान घेणं होईना. आता मी लोकांचं ऋण काढून माझ्या मुलांनी लाखभर रुपयाचं सामान दिलंय, तेवढं माझं वाटोळ केलंय शेतकऱ्यानं. अच्छा 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 अच्छा. हा आणि मग आता माझी त्यांनी भरपाई करून द्यावी लागेल. हा मीटर बसवून द्यावं लागेल. अंधारात जर झोपले काय मला चावलं माझ्या मालकाली माझ्या मुलीला तर मग ह्यांच्यावर टिबल मी 18 करीन पुन्हा. शेतकऱ्याचं लावून देऊन ह्यांनी मीटर काढलं म्हणून पैसे खाऊन ह्या ढेगे बाईनं महाजन. हा अच्छा अच्छा अच्छा. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं छळ केला जातो, अॅट्रॉसिटी केली जाते, अन्याय अत्याचार केला जातो. आणि जातीवादी लोकांचं ऐकून MSCB विभागाचे कर्मचारी जर काम करत असतील तर कशा पद्धतीनं या ठिकाणी या देशामध्ये जातीवाद फोफवलेला आहे. जर ह्यांच्यावर बिल थकलेलं असेल, यांनी कुठलं काही म्हणजे नियमाचं उल्लंघन केलं असेल तर यांच्यावर म्हणजे मीटर काढणं किंवा त्यांना नोटीस देणं किंवा तशा पद्धतीने ही कारवाई करणं गरजेचं असताना अचानकपणे येऊन लाईट तोडणं किंवा हे करणं म्हणजे या ठिकाणी हुकुमशाही चालू आहे का, या ठिकाणी दहशतवादी धोरण सुरू आहे का, या ठिकाणी कुणाच्या दहशतीखाली हे काम करत आहेत. आणि कर्मचाऱ्यांना नियमानुसार म्हणजे कायद्यानुसार काम करणं किंवा कर्तव्य करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी हे कर्मचारी मालक झाल्यासारखं लोकशाहीमध्ये नोकर म्हणजे जनतेची सेवा करणारे हे नोकर आहेत. आणि हेच मालक बनून जर कधीही जाऊन कशाही पद्धतीने जर काय करत असतील तर हे निश्चितच अन्याय अत्याचार म्हणजे शोषण आहे. आणि म्हणून या बेकायदेशीरपणे मीटर तोडणारे बेकायदेशीरपणे यांना त्रास देणारे यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे जे अधिकारी कर्मचारी किंवा लाईनमन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे किंवा अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद होणं नक्कीच गरजेचं आहे. आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.